नमस्कार मित्रांनो, मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढतो आहे कारण की माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळं बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही. तर आज मी चाललो आहे आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला एक मंदिर आहे वैष्णवी धाम नावाने. तर मी कधी गेलो नाही त्या ठिकाणी, तिथून बऱ्याच वेळा गेलो आहे, पण मंदिर नवीन मी बघितलं आहे. काहीतरी असं दगडांनी बनवल्यासारखं केलं आहे, खडकाचा इफेक्ट दिलेला आहे, असं लांबून बघितलेला आहे. तर त्या ठिकाणी चाललो आहे, तर बघू आपण, मी तिथं जाऊन बघतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मग. तर हे बघा, आपण इथं पोचलेलो आहे, लांबून असं दिसतंय मंदिर. पूर्ण असं दगडांनी बनवलं आहे, असा इफेक्ट दिला आहे. जास्त जुनं नाही, नवीनच आहे. आणि भरपूर रोडला तर पार्किंगला भरपूर गर्दी होती. आता आतमध्ये मला वाटते भरपूर गर्दी असनच, कारण पार्किंगमध्ये पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत. हे मंदिर असं दिसतंय. वरच्या बाजूला पक्षी वगैरे दाखवले, ते बघा, माकडं वगैरे दाखवले, पक्षी असे. ते मस्त दिसतंय एक नंबर. चला मग आतमध्ये जाऊन बघू. तर हे बघा, आपण आलेलो आहे या ठिकाणी. एंट्री गेट अशा प्रकारचा आहे, महावैष्णव देवी धाम. तर हे बघा, ह्या साईडला माहीत नाही काय आहे. तर हेतून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री गेट आहे. आपण जाऊन बघू आता आतमध्ये. तर हे बघा, आतल्या साईडला अशा प्रकारचं आहे, अतिशय सुंदर दिसतंय. पूर्ण डोंगरासारखा इफेक्ट दिलेला आहे दगडांचा वरच्या बाजूला वगैरे. हे बघा या साईडला. आज रविवार असल्यामुळे इथं भरपूर गर्दी होती आणि मागच्या बाजूला तुम्ही लोक बघत असताना भरपूर. माझ्यासोबत कोणी नव्हतं, मी एकटाच आलो होतो. तर छान वाटतंय मंदिर, मस्तपैकी कुठेतरी बाहेर आल्यासारखं वाटतंय. आणि हे बघा, पूर्ण असा डोंगर, खडक, बाजूच्या भिंती, बाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना, त्या जर आपण बघितल्या नाहीत तर पूर्ण असं डोंगराळ भागात आल्यासारखं वाटतंय. या ठिकाणी बघा शनी देवता आहे आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी मारुती हनुमान मंदिर, त्या हनुमान चालीसा लिहिलेली आहे. आणि आतल्या बाजूने हे बघा, हे एंट्री गेटचं नाव वैष्णव देवी धाम असं आहे. इथं समोर ऑफिस आहे त्यांचं आणि वरच्या बाजूला भरपूर उंच आहे. या साईडला पण देवता आहेत आतमध्ये. अजून आपण आतमध्ये गेलो नाहीत, आतमध्ये जायचं आहे, पण त्याच्या आधी मी बाहेरचं शूटिंग तुम्हाला दाखवतो. समोर त्यांचं ऑफिस आहे. आणि हे बघा, या ठिकाणी हनुमान मंदिर तुम्हाला आधी दाखवलं होतं आणि त्याच्यावरती हे असं कळस दाखवलेला आहे, तो पण दगडाचा. या ठिकाणी हरिण आहे, माकडं वगैरे आहेत. तर छान दाखवलेलं आहे, असं मस्त काहीतरी वेगळं बघण्यासारखं आहे. हे बघा, वरच्या बाजूला भरपूर उंच आहे, पक्षी आहे, वरती गरुड आहे आणि असं पूर्ण दगडाचं आहे. लेफ्ट साईडला प्रवेशद्वार आतमध्ये वरती जाण्यासाठी. तर छान आहे इथं, तुम्ही नक्की भेट द्या येऊन. आणि आता आपण इथं आतमध्ये जाऊन बघू कशा प्रकारचं आहे ते या गुहेमध्ये. हे बघा, आतल्या साईडला अशा प्रकारचं बनवलं आहे. हे पूर्ण गुहेचं स्वरूप याला दिलेलं आहे. वरच्या बाजूला सिलिंगला कलर दिला आहे. इथं दत्ताची मूर्ती दिसते आपल्याला. आपण सगळ्या देवांचं दर्शन घेणार आहे, चला तुम्हाला जवळून दाखवतो. तर या ठिकाणी असं पांढरे दगड म्हणजे बर्फाचा भाग दाखवलेला आहे. इथं नंदी आहे, नंदीच्या पुढे कासव आहे. तर या ठिकाणी बघा, शंकर आणि पार्वती असं एक बर्फाळ गुहेमध्ये असल्याचं दाखवलेलं आहे. इथं
हे बघा, तर छान केलेलं आहे, मस्त दिसत होतं. आणि ह्या साईडला गणेशा, इथं शिवलिंग. तर अशा प्रकारचं आहे. चला आता पुढं दाखवतो. या ठिकाणी दुर्गा देवी आहे, देवीची मूर्ती आहे. या ठिकाणी दत्त आहे. मागच्या बाजूला मस्त झाड दाखवलंय आणि खाली दगडावरती ती मूर्ती ठेवली. असा नैसर्गिक इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर इथं बघितलं तर असं वाटणार नाही की ते असं शहराच्या ठिकाणी आहे, असं वाटत नाही. तर एकंदरीत अशा प्रकारचं आहे. तर चला आता आपण बाहेर जाऊ. आपल्याला वरती काय आहे ते बघायचं आहे आता. तर आपण वरती निघालेलो आहे. हे बघा, या ठिकाणी फोटो अलाउड नाही, पण थोड्या वेळ मी स्टार्ट केला होता कॅमेरा. आय थिंक वरती गुहा आहे. तर हे बघा, पूर्ण अंधार आहे. तर फोटो व्हिडिओ अलाउड नाही. पूर्ण वाकून जावं लागतंय. सगळेजण वाकूनच जात होते इथे. आणि आतल्या बाजूला जास्त उजेड पण नाही. काही ठिकाणी लाईट्स आहेत, पण काही ठिकाणी पूर्ण अंधार आहे. आणि हे बघा, इथं देवीची मूर्ती आहे. बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती आहेत या ठिकाणी. आपण दर्शन घेतलं, आता पुढं चाललो आहे. आतल्या साईडला हे बघा, अशा मूर्त्या आहेत, पण इथं फोटो अलाउड नाही. त्याच्यामुळं आपण एंट्री गेटला बाहेर पडलो होतो ना, त्या ठिकाणी बाजूला जी जागा होती तिथून आपण बाहेर पडलो आहे. परत आतमध्ये आलो आहे. इथं आतमध्ये आपल्या चामड्याच्या वस्तू अलाउड नाहीत. आपले बेल्ट वगैरे पण काढून ठेवावं लागते. तर दर्शन झालं आहे, बाहेर आलं आहे. हे बघा, अशा प्रकारचं दिसतंय. दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. आतमध्ये मंदिर अतिशय मस्त आहे. एक खडकाचा दगडाचा एक लूक दिलेला आहे मंदिरला. तर आतमध्ये जाऊन आलं. हे बघा माझ्या मागं वरच्या बाजूला. तर आहे बघण्यासाठी. आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला तुम्ही येऊ शकता. हे मंदिर आहे. आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे, पण तेवढ्या गर्दीमध्ये मी जाऊन दर्शन घेतलेलं आहे. तर तुम्ही देखील येऊ शकता. हे बघा असं. तर इथं सांगितलं 1.5 वर्षापूर्वी या मंदिराची ओपनिंग झालेली आहे. इथल्या काकांनी मला सांगितलं, मी त्यांना विचारलं तर. आणि कसल्याही प्रकारचं इथं आपल्याला तिकीट वगैरे नाहीत घेतले. तर अतिशय सुंदर आहे. तुम्ही भेट देऊ शकता एका दिवसासाठी. तर ठीक आहे, चला मग आता निघतो. मला भेटू मग घरीच. मंदिराकडे जाताना हा एक चौक लागतो. ह्या चौकातून मंदिर पूर्ण आपल्याला दिसतं. माझ्या मागच्या बाजूला आहे मंदिर. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आलेलो आहे मी घरी. आता वाजले संध्याकाळचे 6:30. वैष्णवी देवीचं मंदिर अतिशय सुंदर होतं. पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे ना, त्याच्या बॅक साईडला हे मंदिर आहे. आणि हे मंदिर आधी साधं मंदिर होतं. त्याच्यानंतर त्याच्यावरती असं डोंगराचा इफेक्ट दिलेला आहे. तिथं मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की 2 वर्षापूर्वी हे त्यांचं ओपनिंग झालेलं आहे. तर 1 नंबर मंदिर आहे. कसल्याही प्रकारचं तिथे तुम्हाला तिकीट वगैरे नाही. जर तुम्ही जवळपास तुम्ही राहत असाल पुण्यामध्ये, तर तुम्ही 1 दिवसाची ट्रिप करू शकता. आणि जास्त मोठं नाही, पण बघण्यासारखं आहे. आतमध्ये गुहा वगैरे केलेल्या आहेत आणि असं डोंगराळ पद्धतीचं बनवलेलं आहे. आतमध्ये बरेच देवींचं दर्शन होतं आपल्याला. भरपूर देव आहेत तिथं. शनी आहे, गणपती, हनुमान वगैरे आणि भरपूर देवदेवता आहेत. आतमध्ये आपल्याला फोटो अलाउड नव्हता, व्हिडिओ वगैरे. तर आपण तरी पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेवढं करता येईल तेवढं. पण आतमध्ये नाही केलं, बाहेरच्या साईडला केलेलं आहे. तर नक्की जाऊन तुम्ही तिथं भेट द्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.